नमस्कार मंडळी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत गट क आणि ड संवर्गातील सर्व सेवा रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो ह्या पदासाठी यामध्ये एक शुद्धीपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी शुद्धीपत्रक आणि जाहिरात आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पण असं चॅनलला सबस्क्राईब करून मला नक्की दाबा. आजचा हा सुरू करू. ओके, तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमार्फत पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. त्यामध्ये ठाणे महानगरपालिका स्थापनेवर गट क व ड संवर्गातील सर्व रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा जाहिरात क्रमांक आहे 10/8/2025 रोजी दैनिक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या ऑनलाईन पद्धतीचे अर्ज करण्यात, तसेच हा लास्ट डेट होता मित्रांनो तुम्हाला 2 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी डेट होती. ते आता डेट एक्सटेंड करून या ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म आणि पेमेंटसुद्धा भरू शकता. मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे सुद्धा आपण शॉर्टमध्ये आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. प्रशासकीय सेवा गट क सहाय्यक परवाना निरीक्षक 2 जागा, लिपिक टंकलेखन 53 जागा, लेखालिपिक 32 जागा, कनिष्ठ अभियंता नागरिक 32 जागा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 24 जागा, कनिष्ठ अभियंता विद्युत 4 जागा, कनिष्ठ अभियंता 2 63 जागा, प्रदूषण निरीक्षक 1 जागा, सहाय्यक अग्निशमन केंद्र 13 जागा, यंत्रचालक 207 जागा, फायरमन 381 जागा, वाचा उपचार जिद्दशाह 1 जागा, मानसोपचार जिद्दशाह 1 जागा, परिचकार जिद्दशाह 3 जागा, विशेष शिक्षक अस्थिव्यंग 5 जागा, स्वच्छता निरीक्षक 5 जागा, डायटिशियन 2 जागा, मेडिकल इंजिनियर 3 जागा, फिजिओथेरपिस्ट 2 जागा, सायकल क्लिनर 3 जागा, पब्लिक हेल्थ नर्स 4 जागी तुम्हाला पदभरती असणार. त्याचबरोबर वैद्यकीय समाजसेवक 6 जागा, क्षयकिरण 8 जागा, नर्स मिडवाईफ परिचिका स्टाफ नर्ससाठी 457 जागा, मोमोग्राफिक टेक्निशियन 2 जागा, एंडोस्कोपी टेक्निशियन 2 जागा, ऑडिओमेट्री टेक्निशियन 1 जागा, क्लिनिकल सायकोलॉजी 2 जागा, सिटी स्कॅन तंत्रज्ञ 1 जागा, अल्ट्रासोनोग्राफ सिटी स्कॅन 2 जागा, ECG टेक्निशियन 19 जागा, ब्लड बँक सुपरवायझर 4 जागा, ब्लड बँक टेक्निशियन 10 जागा, स्विच थेरपी 2 जागा, चाइल्ड सायकोलॉजिकल 1 जागा, प्रोस्टेज व ॲर्थोलॉजी टेक्निशियन 1 जागा, ECG टेक्निशियन 1 जागा, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर 1 जागा, फिजिस्ट 1 जागा, करिक्युलर ऑफ म्युझिशियन 3 जागा, औषध निर्माण अधिकारी 36 जागा, ऑक्युपेशनल थेरपी 2 जागा, पल्मोनरी टेक्निशियन 1 जागा, ॲपिलॉजी असिस्टंट 1 जागा, डेप्युटी लायब्रेरियन 1 जागा, लायब्ररी असिस्टंट 1 जागा, आर्टिस्ट 1 जागा, सहाय्यक ग्रंथपाल 1 जागा, सहाय्यक किरणतज्ञ 8 जागा, मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 33 जागा, सायट्रिशियन 1 जागा, ऑडिओ विजन टेक्निशियन 2 जागा, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3 जागा, मेडिकल रेकॉर्ड कीपर 7 जागा, प्रसविका 117 जागा, ज्युनियर टेक्निशियन 70 जागा, लेप्रेसी असिस्टंट 1 जागा, शस्त्रक्रिया सहाय्यक 35 जागा, वॉर्ड बॉय 37 जागा, दवाखाना आया 47 जागा, लॅबोरेटरी अटेंडंट 2 जागा, पोस्टमार्टम अटेंडंट 4 जागा, मॅच्युअर अटेंडंट 6 जागा, अटेंडंट 28 जागा आणि न्हावी बार्बर 2 अशा 1773 जागी तुम्हाला पदभरती असतात. यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज हा 12 ऑगस्टपासून त्या ठिकाणी 2 सप्टेंबर होता, तो कॅन्सल करून त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 17 सप्टेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला ठाणेcity.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा. फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये परीक्षा शुल्क असणार, ओपनची परीक्षा शुल्क 1000, कास्टची परीक्षा शुल्क 900 रुपये तुम्हाला फी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फी नॉन रिफंड असणार आहे. ही फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही फी भरू शकता. यामध्ये मित्र तुम्हाला जी पदनी आहे संख्यामध्ये असणार आहे त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, विजा, भजब, भजक, भजट, विमप्र, इमावा, ECBC, EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, अंशकालीन पदवीधर, खेळाडू, अनाथ मुले, दिव्यांगाचं आरक्षण असतं. मित्रांनो ज्या पदसंख्या आहे त्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर सदस्य पदभरतीमध्ये वेगवेगळ्या तुम्ही कॉलेजला असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला योग्य माहितीसाठी PDFच वाचावी लागणार आहे. यामध्ये मित्रांनो अर्ज, शैक्षणिक इत्यादी संपूर्ण माहिती या ठिकाणी ठाणेcity.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंटसुद्धा काही अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचा आहे, अर्ज सादर करायचा आहे,
त्याचबरोबर फोटोची साईज मित्रांनो 3.5 बाय 4.5 फोटो अपलोड करायचे आहेत. स्वाक्षरीसुद्धा अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो हा फॉर्म TCSद्वारा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे इतर डॉक्युमेंट्स असतात ते सुद्धा अपलोड करायचे आहे. जशी की साईज आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला फी ओपनसाठी 1000, कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहेत. ही मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहे. फी असणार परीक्षा पद्धत असणार मित्रांनो तुम्हाला परीक्षा पद्धत या ठिकाणी 200 मार्काची परीक्षा पद्धत असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहेत. यामध्ये मराठी, सामान्य, गणित, बौद्धिक चाचणी अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये किमान 45% गुण मिळवायचे आहेत. त्याचबरोबर एक्झामची हॉल तिकीट ही एक्झामचे 7 दिवस आधी या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर एक्झामचे सेंटर्स हे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कसा भरला जातो या ठिकाणी तुम्हाला आहेत. तो व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये संपूर्ण या ठिकाणी आपण फॉर्म माहिती सांगलेली. यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत. यामध्ये अर्जदाराची माहिती, सोयी घोषणापत्र, शैक्षणिक कागदपत्र, वयाचा पुरावा, EWS, राखीव प्रवर्ग असलेल्या कास्ट सर्टिफाय, सर्व नॉन क्रिमिनल, त्याचबरोबर पात्र दिव्यांग पुरावा, माजी सैनिक पुरावा, खेळाडूंसाठी, अनाथांसाठी, महिला राखीव, युवा स्त्री असल्या नावात बदल झाले असला, मराठी भाषेचं नॉलेज, लँड कुटुंबाचे प्रमाणपत्र, डोमासेल, पदवीधारक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य MSIT, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि जर तुमचं या ठिकाणी जी काही रिझर्वेशन किंवा जी काही तत्सम डॉक्युमेंट्स आहेत ते तुमची लागणार आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो एक अपडेट तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.